नमस्कार मित्रांनो, तुमच्याही घरात हा वाद कधी ना कधी नक्की झाला असेल. आपल्या भारतात गुंतवणुकीचे दोनच कट्टर गट पाहायला मिळतात. पहिला गट जो छाती ठोकपणे सांगतो सोनं घ्या, सोनं कधीच धोका देत नाही, आणि दुसरा गट जो ठामपणे सांगतो इक्विटी शिवाय खरी संपत्ती तयारच होऊ शकत नाही. आज आपला प्रश्न फक्त गुंतवणुकीचा नाही तर माइंडसेटचा आहे. प्रश्न असा आहे की जर तुम्हाला पुढच्या 15 वर्षासाठी दर महिन्याला SIP करायची असेल तर तुम्ही पैसा कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, गोल्ड SIP मध्ये की इक्विटी SIP मध्ये? मित्रांनो, हा व्हिडिओ कोणत्याही इमोशनल वादावर नाही तर डेटा, लॉजिक आणि भारतीय गुंतवणूकदारांच्या रियालिटीवर आधारित आहे. कारण आज भारतात SIP चा एक खूप मोठा ट्रेंड सुरू आहे. ती एक आर्थिक क्रांती बनत आहे आणि मार्च 2026 ची जर आकडेवारी बघितली तर तुम्ही थक्क व्हाल. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची साईज 73 लाख कोटींवर पोहोचली आहे. ऍक्टिव्ह SIP 9 कोटी 72 लाख झालेत, ज्या भारतीय लोकांनी सुरू केलेत. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मंथली SIP कॉन्ट्रीब्युशन 32,000 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलंय. म्हणजे प्रत्येक महिन्याला इतकी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली जाते SIPच्या माध्यमातून. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे, सामान्य भारतीय माणूस आता फक्त वाचवण्याच्या गोष्टी करत नाहीये तर तो डिसिप्लिननं इन्व्हेस्टमेंट देखील करतोय आणि तो आता सिरियस होतोय. पण आज 32,000 कोटींमध्ये तुमचा कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी जातोय का? पुढचं 15 वर्ष सोनं बाजी मारणार की इक्विटी? चला, कोणत्याही अंदाजाशिवाय थेट डेटाच्या आधारावर या प्रश्नांचे अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. पण पुढे जाण्याआधी एक खूप मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण गोल्ड SIP म्हणतो तेव्हा दर महिन्याला सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन नाणी किंवा बिस्किट घेणं असा अर्थ अजिबात नाहीये. आजच्या स्मार्ट युगामध्ये गोल्ड SIP चा अर्थ होतो गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्ड. डिजिटल गोल्ड मध्ये केलेली शिस्तबद्ध गुंतवणूक. इथं तुम्ही सोन्याच्या वजनात नाही तर सोन्याच्या भावात गुंतवणूक करता. दुसरीकडे इक्विटी SIP म्हणजे तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंडेक्स फंड, फ्लेक्सी कॅप फंड, मिड कॅप फंड, देशातल्या टॉपच्या आणि वेगानं वाढणाऱ्या बिझनेसेसमध्ये दर महिन्याला आपली हिस्सेदारी विकत घेणं. म्हणजेच जर एका वाक्यात या दोन्हींमधला फरक समजून घ्यायचा असेल तर गोल्ड SIP म्हणजे पैशाची सुरक्षा प्लस मानसिक शांतता, आणि इक्विटी म्हणजे बिझनेसची प्रगती प्लस वेल्थ क्रिएशनचं इंजन. मित्रांनो, मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल तर डेटा आणि ट्रॅक रेकॉर्ड बघणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, पाठीमागच्या 15 वर्षाचा कच्चा चिट्टा एकदा उडून बघूया, म्हणजे प्रत्यक्षात कळेल तुम्हाला भविष्यात कशामध्ये रिटर्न जास्त येणार आहेत. जर तुम्ही आज कोणत्याही फायनान्स फोरमवर गेला तर तुम्हाला एक वाक्य नक्की ऐकायला मिळतं, लॉंग टर्म मध्ये इक्विटी नेहमी गोल्डला हरवतं. इंडिया फोकस्ड रिपोर्टचा डेटा बघूया. 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सलग 15 वर्ष कालावधीचं जर ट्रॅक रेकॉर्ड जर तपासलं, जर तुम्ही गोल्ड ETF मध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 ची इन्व्हेस्टमेंट केली असती तर 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली असती. त्याचं आजचं व्हॅल्यू जवळपास 20 ते 22 लाख झालं असतं. तेच जर तुम्ही निफ्टी 50 मध्ये SIP केली असती तिथे देखील 9 लाखाचीच इन्व्हेस्टमेंट झाली असती, पण त्याची करंट व्हॅल्यू असली असती 23 ते 25 लाख. आणि तुम्ही जर टॉप इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची व्हॅल्यू झाली असती 28 ते 32 लाख आणि बँक FD मध्ये 13 ते 14 लाख. मित्रांनो, शॉक बसला ना? हो, विशिष्ट 15 वर्षाच्या विंडोमध्ये इक्विटी आणि गोल्डनं जवळपास सारखेच रिटर्न दिलेत. मार्केटमध्ये कोणतंही एकच असेट क्लास देव मानू नका, कारण मार्केटच्या 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाच्या वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये वेगवेगळे विजेते असतात. आता मित्रांनो, हा डेटा पण एकदा चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाठीमागच्या 10 वर्षामध्ये कुठल्या असेट क्लासनं सर्वात जास्त रिटर्न दिले. आपलं जे मेन डिबेट आहे, इक्विटी सर्वात जास्त चांगलं की गोल्ड सर्वात जास्त चांगलं, पाठीमागच्या 10 वर्षाचा जर डेटा बघितला, आता बघा 2026 चा जर विचार केला तर सिल्वरनं 19.8% रिटर्न दिले. पण 2017 ते 2026 चा डेटा बघितला, 2017 ला स्मॉल कॅप्सनं 54% रिटर्न दिले, गोल्डनं 7.8%, त्यानंतर गोल्डनं 24% रिटर्न दिले. बघा, सिल्वर 2020 ला 45% आणि 2025 ला 169% रिटर्न. फक्त 2च वर्ष असे ज्या ठिकाणी सिल्वरनं सगळ्यात जास्त रिटर्न दिले. पण ॲव्हरेज जर काढलं ना तर 19.8% रिटर्न कशाचे आले? सिल्वरचे आले. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड चांगलं की SIP चांगली इक्विटीची हे याच्यावर ज्यावेळेला डिबेट करतो त्यावेळेला सिल्वर अचानक पुढे आलं. पण सिल्वर आपण सोडून देऊ, आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्याचं ॲलोकेशनच नाही. सेकंड नंबरला कोण आहे? बघा, गोल्ड आहे. गोल्डनं पाठीमागच्या 10 वर्षात 17.8% रिटर्न दिलेत. किती? 17.8% रिटर्न. मग ज्यावेळेला तुम्ही प्युअर इक्विटीचा विचार करता, समजा तुम्ही लार्ज कॅप इक्विटी इन्व्हेस्टर असाल तर 12% रिटर्न कुणी दिलेत? तर या ठिकाणी 12% रिटर्न हे लार्ज कॅप इक्विटीने दिलेत, 13% रिटर्न हे स्मॉल कॅप इक्विटीने दिलेत आणि 16% रिटर्न हे इक्विटी मिड कॅपनं दिलेत. मग मला सांगा, आपल्याला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल मग मला कुठल्या असेट क्लासवर फोकस करायला पाहिजे? तर मित्रांनो, माझा तुम्हाला सल्ला असेल, आता येणाऱ्या दिवसात आपल्याला मल्टी असेट क्लासकडे जाणं गरजेचं आहे. त्यासाठी सिल्वर, गोल्ड, मिड कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप ह्या सर्वांचे कॉम्बिनेशन करणं गरजेचं आहे. आणि हे कॉम्बिनेशन करून जर आपण लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केली, पोर्टफोलिओ तयार केली
केली तर गोल्ड चांगलं की सिल्वर चांगलं की इक्विटी चांगलं ह्याचा वादच राहणार नाही. आपल्याला फोकस कसा करायचा आहे, मल्टी ॲसेट क्लासवर फोकस करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ह्या मल्टी ॲसेट क्लासमध्ये प्रॉपर ॲलोकेशन करायचं असेल तर मला कॉल करा, तुम्हाला देखील यासाठी पूर्ण गायडन्स केला जाईल. एका वर्षात सोन्यानं घसघशीत रिटर्न दिले याचा अर्थ सरळ आहे. आपल्याकडे आजही लोक सोन्याकडे फक्त लग्नासाठी किंवा दागिन्यासाठी बघतात, पण एक स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून हे लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा जगात अनिश्चितता येते तेव्हा हेच सोनं तुमच्या पोर्टफोलिओला एक मजबूत पिलरचा आधार देतं. मित्रांनो, मग इक्विटी SIP इतकी लोकप्रिय का? NSEचा ऑफिशियल डेटा सांगतोय 31 मार्च 2026 पर्यंत निफ्टी 50चा 10 वर्षाचा कॅगर 13.27% आहे. इथे एक इम्पॉर्टंट शब्द आहे TRI, म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स. TRI फक्त प्राइस मुवमेंट नाही तर डिव्हिडंड इन्क्लूड केला जातो. म्हणून ऍक्च्युअली लॉंग टर्म कंपॅरिझन करताना TRI बघणं जास्त योग्य आहे. म्हणजे इक्विटी साइडवरून आर्ग्युमेंट असा आहे की जर इंडियाची ग्रोथ स्टोरी चालू राहिली, बिझनेस वाढत राहिले, बिझनेसचा प्रॉफिट वाढत राहिला, प्रोडक्टिव्हिटी वाढली, कन्झम्पशन वाढलं तर इक्विटी वेल्थ निर्माण करेल. म्हणून लाखो रिटेल इन्व्हेस्टर मंथली SIP करत आहेत. कारण SIP माणसाला मार्केट टायमिंगची गरज कमी करते. प्राइस पडली, समजा मार्केटमध्ये करेक्शन आलं तर जास्त युनिट मिळतात. प्राइस वाढली तर जर्नी वेल्थ क्रिएशनची सुरूच राहते. इथे एक ट्रॅप आहे. इक्विटी SIP पॉप्युलर आहे मान्य आहे, पण ती इतकी इझी पण नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 20%, 30%, 40%चं करेक्शन आलं तर इन्व्हेस्टरची डिसिप्लिन तुटते. गोल्डमध्ये युजली इमोशनल कम्फर्ट जास्त असतो. इक्विटीमध्ये लॉंग टर्म रिवॉर्ड मोठा असू शकतो, पण पेशन्सची परीक्षा खूप महत्त्वाची असते. हा डिफरन्स समजून घेतला नाही तर चुकीचं असेट निवडलं जाऊ शकतं. माझ्या पोर्टफोलिओमध्ये कोणतं असेट क्लास कोणता रोल प्ले करणार हे देखील खूप महत्त्वाचं असतं. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या 2026च्या इंडिया रिसर्च रिपोर्टनुसार गोल्डची व्हॅल्यू फक्त रिटर्नमध्ये नाही तर डायव्हर्सिफिकेशन, लोअर ड्रॉडाऊन आणि बेटर रिस्क ॲडजस्टमेंट रिटर्नमध्ये आहे. त्यांच्या अनालिसिसनुसार डिसेंबर 2006 ते डिसेंबर 2025 या 19 वर्षाच्या पिरियडमध्ये ॲव्हरेज NRI पोर्टफोलिओमध्ये 7.5 ते 15% गोल्ड ॲलोकेशन असल्यामुळं हायर रिस्क ॲडजस्टेड रिटर्न आणि लोअर ड्रॉडाऊन दिसला असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. म्हणजे गोल्डचा रोल काय आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. गोल्ड म्हणजे पोर्टफोलिओ स्टॅबिलायझर, अनसर्टनिटी हेजर, रुपी विकनेस विरुद्धचं कॅशिंग आणि पॅनिक टाइममध्ये कॉन्फिडंट बिल्डरचं काम करण्याचं काम कोण करतं तर गोल्ड करतं. त्या सेम रिसर्च रिपोर्टमध्ये अजून एक खूप इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन आहे. रुपी डिप्रिशिएशननं ही नेहमी लॉंगर हायर झोनमध्ये गोल्ड रिटर्नला सपोर्ट केला आहे. म्हणून गोल्डला इक्विटीचा रिप्लेसमेंट समजू नका, गोल्डला शॉक ऑब्झर्वर समजा. आणि इक्विटी ही ग्रोथ इंजिन आहे, म्हणजे गाडी चालवणारं इंजिन इक्विटी आहे आणि धक्के ऑब्झर्व करणारं सस्पेन्शन गोल्डचं काम करतं. दोघांचा जॉब वेगवेगळा आहे. मग 15 वर्षासाठी काय चांगलं? आता थेट आन्सर देतो. तुमचं गोल काय आहे? रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशन, वेल्थ क्रिएशन, इन्फ्लेशनपेक्षा जास्त संपत्ती निर्माण करणं आणि टाइम हॉरिझन 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर प्रायमरी SIP इक्विटी असणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण 15 वर्षाचा टाइम हॉरिझन तुम्हाला व्होलॅटिलिटी सहन करण्याची संधी देतो. मार्केट क्रॅश, बिअर फेस, करेक्शन हे सर्व इक्विटी जर्नीचा भाग आहे. पण वेळ जास्त असेल तर रिकव्हरीची प्रोबॅबिलिटी देखील जास्त असते. त्यामुळे लॉंग टर्म ग्रोथसाठी इक्विटी मुख्य असेट क्लास असू शकतं. हा मुख्य निष्कर्ष रिसेंट निफ्टी TRI डेटा आणि गोल्ड डायव्हर्सिफिकेशनच्या रोल या दोघांकडून लॉजिकली आपल्याला सपोर्ट देतो. जर तुम्ही असे इन्व्हेस्टर असाल, मार्केट क्रॅशमध्ये तुम्ही घाबरताय, पोर्टफोलिओ 20% खाली गेला तर तुमची झोप उडते, तुम्हाला स्टेबिलिटी खूप महत्त्वाची वाटते, तुमच्याकडे ऑलरेडी इक्विटीचं एक्सपोजर मोठा आहे, तर गोल्ड SIPला इग्नोर करणं चुकीचं ठरेल. माझा प्रॅक्टिकल व्ह्यू काय ते सांगतो. 15 वर्षासाठी गोल्ड वर्सेस इक्विटीचा प्रश्न आहे. इक्विटी प्लस सम गोल्ड हा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. एक रिटेल इंडियन इन्व्हेस्टरच्या प्रॅक्टिसेससाठी जर बघायचं झालं, जर तुम्ही यंग असाल, अर्निंग स्टेबल असेल, हॉरिझॉन्टल टाइम तुमच्याकडे 15-20 वर्षाचा असेल आणि तुम्ही व्होलॅटिलिटी हँडल करू शकत असाल तर 70-80 ते 90% इक्विटी SIP मध्ये पैसा लावणं गरजेचं आहे आणि फक्त 10 ते 15% अमाऊंट तुम्ही गोल्डमध्ये डिप्लॉय करणं गरजेचं आहे. हा विचार प्रॅक्टिकल आहे कारण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं इंडिया अनालिसिसमध्ये 7.5-15% गोल्ड ॲलोकेशन दिलेलं आहे. जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह असाल, मार्केट व्होलॅटिलिटी इमोशनली सहन करत नसाल तर इक्विटी थोडं कमी, गोल्डला जास्त वेटेज दिलं तरी चालेल. पण वेल्थ क्रिएशनचं मेन इंजिन कोण आहे? इक्विटी आहे. मी स्ट्रॉंगली मानतो, माझा देखील प्रेफरन्स तोच आहे. इक्विटी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, त्याला सोबत गोल्डचं डायव्हर्सिफिकेशन देणं गरजेचं आहे. मित्रांनो, गोल्डमध्ये फुल पोर्टफोलिओ टाकू नका आणि इक्विटीमध्ये देखील ब्लाइंडली फुल ॲग्रेशन करू नका. ॲसेट ॲलोकेशन शिवाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टेअरिंग शिवाय गाडी चालवणं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत SIP सुरू केली नसेल, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल, गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल आणि तुम्हाला जर यासाठी माझं मार्गदर्शन लागत असेल तर दिलेल्या नंबरला आत्ताच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला पूर्ण याच
संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. मग मित्रांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं? पुढल्या 15-20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गोल्ड आणि इक्विटी या दोघांपैकी तुमचा प्रेफरन्स काय असेल? कमेंट्स करून नक्कीच. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.